आणि गोव्यातील नाईट क्लबवर प्रशासनाचा बुलडोझर फिरलाय। नाईट क्लब मधल्या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर गोवा प्रशासनाने ही कारवाई केली आहे। ज्या नाईट क्लब मध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला होता त्या नाईट क्लब मधलं बांधकाम हे अवैध होतं, परवानगी नव्हती। त्याच्यावर कारवाई करण्यासाठी काही यंत्रणांनी सुरुवात केली होती पण कारवाई झाली नव्हती असाही दावा केला जातोय। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता नाईट क्लबवर बुलडोझर चालवला जातोय। गोव्यामधल्या नाईट क्लबमध्ये जिथे आग लागली होती त्याच ठिकाणी ही कारवाई होत असताना दिसते। शनिवारी रात्री गोव्यामधल्या एका नाईट क्लबला आग लागली होती, ज्याच्यामध्ये नाईट क्लबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह काही पर्यटकांचाही मृत्यू झाला होता। या सगळ्या मृतांमध्ये 2 मृत्युमुखी पावलेले लोक हे महाराष्ट्रातले होते। बहुतांश कर्मचारी जे या क्लबमध्ये काम करत होते त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला। आगीचं कारण स्पष्ट झाल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे या क्लबचं बांधकाम अवैध पद्धतीने केलं होतं। स्थानिक प्रशासनाचा त्याला विरोध होता, मात्र त्यानंतर सुद्धा हे बांधकाम झालं। हा क्लब चालू होता आणि याच क्लबमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा प्रशासनाने आता कारवाई करायला सुरुवात केली।